खरं सांगायचं तर आज विश्वाचा रडण्याचा दिवस होता आणि तो इतका का रडला तेच मी पुढे सांगेन. पण आज सकाळी उठल्यावर आधी चहा वगैरे करून घेतला आणि नाश्ता काही घरात केलाच नाही, कारण आज उठायलाच थोडा लेट झाला होता. कारण गार्गी पहाटे 3लाच उठली होती आणि 5:30 वाजेपर्यंत जागीच होती आणि तिच्यासोबत मी पण जागी. मग काय, आज बाहेरही जायचं होतं एका कामासाठी. मग आधी बाहेरचा नाश्ता करून घेतला आणि मग आम्ही गेलो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. विश्वचं आज लास्ट वॅक्सिन होतं ते द्यायला. वॅक्सिन दिल्यावर तो खूपच रडत होता, पण आता हे लास्ट वॅक्सिन आहे त्यामुळे टेन्शन आता थोडं कमी झालं होतं. मग काय, त्याला खुश करायला येता येता आमच्या शॉपमध्ये गेलो आणि मग तो थोडा शांत झाला. गेल्या वेळी आलो होतो त्यापेक्षा भरपूर काही चेंजेस झाले होते इथे. विश्वच्या पप्पांनी इथे लाईटचा बोर्ड आणि सर्टिफिकेट्स वगैरे, लायसन्स वगैरे सगळं लावून घेतलं होतं. विश्वाला खूप दिवसांपासून या कोंबड्यावर बसायचं होतं, पण आम्ही बसू देत नव्हतो. मला आज बसच. मग येता येता घरात लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तूंची शॉपिंग केली आणि बाहेर गेल्यावर काय येताना काही खाल्लं नाही असं तर शक्यच नाही. येता येता डॉमिनोजचा पिझ्झा खाल्ला आणि गार्गीला काय नाही, पेपर कप दिला होता खायला. आणि तिथेच आम्हाला मिस्टर DIY दिसलं. आम्ही अजून तरी तिथे गेलो नव्हतो. म्हणलं चला बघूया इथे काय काय असतं, बघून तरी येऊया. आणि तुम्हाला सांगते, इतक्या छान छान वस्तू होत्या ना तिथे, बघून घेऊच वाटत होत्या. मग म्हणलं नेक्स्ट टाइम आलं की परत काहीतरी घ्यायचं. आणि घरी येता येता आम्हाला हे काय दिसलं बघा. हे कशामुळे होते हे काय कळालं. आज आम्ही काय काय शॉपिंग केली मी ते डे 3 मध्ये दाखवीन. आणि आजचा व्लॉग थोडा जास्तच मोठा झाला. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.